अर्थात प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे. कधीपर्यंत जे आहे ती आचारसंहिता लाभण्याची शक्यता आहे? असं हा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये आहे, पण साधारण अंदाज जो व्यक्त केला जात आहे की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबरमध्ये मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात हा सगळा विषय निवडणूक आयोगाच्या कक्षेमधला. भाजपला कशा पद्धतीने यश जे आहे ते चांगलं मिळेल. भाजपने आज असं आहे की पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्ष मिळून महायुती सरकार एक मजबूत सरकार महाराष्ट्रात. मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला 113 आमदार जे आहे ते पाडणार आहे, फडणवीसांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. मला वाटतं की त्यांच्याशी समन्वय सुरू आहे. अनेक वेळा आम्ही त्यांना भेटतोय, त्यांना बोलतो आहे आणि त्यामुळे काय गैरसमज आज जे काही होते ते बरेचसे दूर झालेले आहेत. आरक्षणाचा विषय सुद्धा बऱ्याचपैकी मार्गी लागला आहे. काही प्रश्न शिल्लक असतील तर आम्ही पाठपुरावा मी त्यांना नेहमी भेटतो आणि उर्वरित जे प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा आपण नक्की करू. ओबीसीतून आरक्षणाचा प्रश्न आहे. असं आहे की कोणाचं आरक्षण काढून घेणं हा विषय एवढा सोपा नाही ना. महाराष्ट्रामध्ये SC ST VJNT OBC सर्वांनाच आरक्षण आहे. त्यामुळे हा जो विषय आहे जो दिसतो असा सोपा विषय नाही आहे आणि त्यामुळे या विषयावर कुठेही वाद निर्माण होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. पण आज मराठा समाजाला 10% आरक्षण लागू झालेलं आहे. त्या आरक्षणामध्ये कुठली स्थगिती देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी दाखले मिळाले त्यांना OBC सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. ते बरेचसं आपण पुढे गेलेलो आहोत. बाकी प्रश्नावर चर्चा करून समन्वयातून मार्ग काढता आला पाहिजे. 29 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार आहे. भाऊ आपण वेळ अजून अमित शहाने प्रकल्प सगळे गुजरातला पळवले असे संजय राऊत म्हणाले. असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाविषयी काहीतरी आरोप प्रत्यारोप फॉल्स नॅरेटिव्ह ज्याला म्हणू आपण, चुकीचे नॅरेटिव्ह. परत वाढवण बंदराचं मोठं काम झालं. लाखो लोकांना नोकरी त्या ठिकाणी लागणार आहेत. महाराष्ट्रामध्ये परवा आकडेवारी पाहिली, सर्वात जास्त प्रकल्प येण्याचं प्रमाण महाराष्ट्रात गुंतवणूक सगळ्यात जास्त देशामध्ये. महाराष्ट्र अव्वल नंबरला आहे. त्यामुळे अपप्रचार करून मागच्या लोकसभेला जसं चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं तो प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला देवेंद्र फडणवीसला 100 जन्म घ्यावा लागतो असे संजय राऊत. पण त्यांच्या डोक्यात काय चाललं आम्हाला काय करायचं? आम्हाला आमच्या डोक्यातून काम करायचं, त्याच्या डोक्यात आम्ही काम करत नाही. महायुतीला यश मिळेल 100% यश. किती जागा येते आज काय सांगावं? यश मिळेल. गव्हर्नमेंट आमचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.